SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दाम्पत्यासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या घटनेमुळे पिंपरणे गावावर शोककळा पसरली आहे. धाडसी महिलेच्या प्रसंगावधानतेमुळे 2 वर्षीय चिमुकलीचा मात्र जीव वाचलाय. नाशिक हर्सुल मार्गावरील कश्यपी धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दाम्पत्यासह 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत 2 वर्षांची चिमुकली बालिका मात्र एका धाडसी महिलेच्या प्रसंगावधानामुळे बचावली आहे. या घटनेमुळे संगमनेर आणि नाशिक परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान पिंपरणे गावावर मोठी शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी आपापली दुकानं बंद ठेवत ठोंबरे कुटुंबाच्या दुःखात सहभाग घेतला. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील मूळ रहिवासी असलेले, सध्या नाशिक या ठिकाणी नोकरीनिमित्तानं राहत असलेले सचिन कैलास ठोंबरे, वय वर्ष 32, त्यांची गर्भवती पत्नी रोहिणी ठोंबरे आणि शेजारी राहणारे केतन अनिल पवार, वय वर्ष 16, कौशल्य अनिल पवार, वय वर्ष 14, हे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कश्यपी धरण परिसरामध्ये आले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघेही पाण्यात बुडाले. दरम्यान संगीता घाडगे या महिलेला धरणाजवळ एक लहान मुलगी रडत मम्मी पप्पा म्हणत पाण्याकडे बोट दाखवत असल्याचं दिसलं. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत त्या बालिकेला सुरक्षित ठिकाणी आणलं. त्यानंतर जवळ पडलेल्या चपला आणि इतर वस्तूंवरून काही जण पाण्यात बुडाल्याचा संशय आल्यामुळे परिसरातील नागरिकांना माहिती दिली गेली. घटनेची माहिती समजताच स्थानिक तरुणांनी धाडसानं धरणामध्ये उड्या घेत शोधकार्य सुरू केलं. काही वेळानंतर चौघांनाही बाहेर काढण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी बाळू खाडे, विलास बेंडखुळी, सचिन फुंदे, दिलीप आणि अजय खाडे, मोहन दिवे या तरुणांनी जीवाची बाजी लावत धरणामध्ये उड्या टाकून परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र हातात निराशा आली. या घटनेमुळे मात्र परिसरातून हळहळ व्यक्त झाली. सचिन ठोंबरे हे सिव्हिल इंजिनियर असून गेली 2 वर्षांपासून नाशिकमधील म्हसरूळ मखमलाबाद नाका परिसरात ते वास्तव्याला होते. सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळानं घाला घातल्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त होतोय. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनेची माहिती देत पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.